Hello everyone and welcome to this video my dear friends. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नायकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण जे टॉपिक वाईज क्वेश्चन अनालिसिसचे जे व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, तर त्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पीच या टॉपिक वरती डिपार्टमेंट PSI 1998 पासून 2017 पर्यंत ज्या परीक्षा झाल्या या पेपरमध्ये स्पीच म्हणजेच डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच या टॉपिक वरती प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत, तर या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर अनालिसिस करणार आहोत. आणि आपण अनालिसिस करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे की आपण फक्त प्रश्नाचं उत्तरच सांगत नाहीत. म्हणजे फक्त काय एक नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर 3 किंवा 2 असं आपण न सांगता आपण त्या ठिकाणी काय करतोय डिअर फ्रेंड्स, त्याचं उत्तर 1 नंबरचा पर्याय का बरोबर आला, 2 नंबरचा पर्याय का बरोबर आला नाही किंवा बाकीचे पर्याय का चुकलेले आहेत, तर हे सुद्धा आपण त्यामध्ये घेतोय. आणि सगळे रूल्स आपण एकदम डिटेल मध्ये डीप मध्ये आपण घेतोय. त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स आपल्याला निश्चितच याचा फायदा होतोय. आणि पुन्हा मी ते सांगेल, जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी किंवा सरळ सेवेची तयारी करतात, येणारी जी तलाठी परीक्षा असेल किंवा जिल्हा परिषद परीक्षा, जिल्हा परिषदच्या ज्या परीक्षा असतील किंवा पेपर असतील, या पेपरसाठी सुद्धा आपल्या सर्वांना या व्हिडिओमध्ये मी जे प्रश्न अनालिसिस करणार आहे, आपण त्याची चर्चा करणार आहोत, आपण सोडवणार आहोत, या सर्व प्रश्नांचा आपल्याला निश्चितच डिअर फ्रेंड्स सर्वांनाच फायदा होईल. आणि मी तुम्हाला पाठीमागील बऱ्याच व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सिद्ध पण करून दाखवलं आहे की असं काही नाही की UPSCच्या सुद्धा क्वेश्चन पेपर मधले ज्या काही कॉन्सेप्ट 2019च्या जो पेपर मध्ये 2019चा जो UPSC मेन्स कंपल्सरी इंग्लिशचा पेपर झाला, या पेपर मध्ये जो आपल्याला प्रश्न क्वेश्चन नंबर 4 मध्ये करेक्ट सेंटेन्स करायला जे प्रश्न विचारतात, त्यामधले जे वाक्य काय होते, तर ते वाक्य आपल्याला डिपार्टमेंट PSI ला सुद्धा विचारले होते. म्हणजे ते अगोदरच पूर्वीच्याच परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी प्रश्न कोणत्या परीक्षेचे आहेत याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल डिअर फ्रेंड्स. आणि जे विद्यार्थी डिपार्टमेंट PSI ची तयारी करतात त्यांना तर म्हणजे नेमकं आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत, डेप्थ काय आहे प्रश्न विचारण्याची, ते सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे आपण नियम सांगतो, तर ते नियम सुद्धा आपण वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेतले पाहिजेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर डिअर फ्रेंड्स, मी सुरुवातीला काय करेल या ठिकाणी लक्ष द्या. स्पीच हा जो टॉपिक आहे, तर स्पीच या टॉपिकचा आपण बॅच मध्ये शिकवलेला पण आहे. आता मी अख्खा टॉपिक जर घ्यायचा म्हटलं तर आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या जवळजवळ त्याच्यामध्ये 7 ते 8 दिवस, कमीत कमी 7-8 दिवस आपल्याला हा टॉपिक शिकवण्यासाठी लागतात. परंतु आपण या ठिकाणी काय करतोय डिअर फ्रेंड्स, थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकच्या एक ओझरत आपण या ठिकाणी काय करू डिअर फ्रेंड्स, याचे जे रूल्स आहेत तर ह्या रूल्स संदर्भात आपण चर्चा करू. ठीक आहे, बघा आता आपण ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज मध्ये पाहिलं होतं. ऍक्टिव्ह वाईजच्या वाक्याचं पॅसिव्ह वाईज करत असताना लक्षात ठेवायचं आपण टेन्स बदलत नाही. मात्र डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना मात्र आपण टेन्स काय करतो, चेंज करतो. आता लक्ष द्या, टेन्स चेंज करण्यासंदर्भातले पण सगळ्यात महत्वाचा नियम आहे, तर तो नियम आता व्यवस्थित लिहून घेतला तरी काही हरकत नाही. नियम असा आहे, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सुरुवातीला आपण काय चेक केलं पाहिजे, तर दिलेलं वाक्यामध्ये जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर ते रिपोर्टिंग व्हर्ब चेक केलं पाहिजे डिअर फ्रेंड्स. आता चेक का केलं पाहिजे म्हणतोय मी, कारण रिपोर्टिंग व्हर्ब जे असते बघा, या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजेच काय, तर मी या ठिकाणी सांगतो बघा. रिपोर्टिंग व्हर्ब कशाला म्हणायचं, तर हे झालं बघा, हा रोहित हा झाला स्पीकर, अक्षय हे झालं लिसनर, आणि याच्यामध्ये हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे सेड टू, हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे. मग मी काय सांगत आहे आपल्या सर्वांना, आपण चेक काय करायचं, हे रिपोर्टिंग वर्ब जे आहे तर हे रिपोर्टिंग वर्ब नेमकं कोणत्या टेन्स मध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे का प्रेझेंट टेन्स मध्ये, हे पाहणं गरजेचं आहे. मग लक्ष द्या, जर रिपोर्टिंग वर्ब जे आहे, हे जे रिपोर्टिंग वर्ब असते ना, हे रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तरच आपण काय करत असतोय, हे जे रिपोर्टेड स्पीच आहे याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. या रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये आपण काय करत असतो, बदल करत असतो. कधी, जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा. आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे टेन्स मध्ये बदल करायचा म्हणजे काय, आपण अॅमिजारचा बदल काय करतो डिअर फ्रेंड्स, वॉज वेअर करतोय. तर हे वॉज वेअर बदल कधी करायचा आहे, अॅमिजारचं वॉज वेअर कधी करायचं डिअर फ्रेंड्स, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असेल तर.
आणि आपण हे रिपोर्टिंग वर्ब का चेक केलं पाहिजे, कारण डिअर फ्रेंड्स बरेच विद्यार्थी काय करतात, एमी जर असेल की वॉज वेअर हॅव हॅज असेल तर हॅड करतात, परंतु परीक्षेमध्ये एमपीएससी आता काय करत आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे तर रिपोर्टिंग हे प्रेझेंट टेन्स मध्ये देत आहे. मला असं वाटतं तुमच्या डिपार्टमेंट पीएसआयच्या पेपरमध्ये 2017चा पेपर जो झाला, या पेपरमध्येच मला वाटतंय आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तर तो रिपोर्टिंग वर्ब डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये देणार. मग नियम लक्ष द्या, अगोदर पहिला नियम काय सांगितला, जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तरच काय करायचं, याच्या टेन्स मध्ये बदल करायचा. आणि याला अपवाद नियम काय आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे परंतु रिपोर्टेड स्पीच मध्ये जर काय असेल, युनिव्हर्सल ट्रूथ, जनरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ किंवा एखादी म्हण असेल, प्रोव्हर्ब असेल, तर या पुढच्या रिपोर्टेड स्पीच मध्ये काहीही बदल करायचा नाही. ओके. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी मी काय सांगत होतो, जर रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, कशामध्ये, रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्स मध्ये असू द्या किंवा फ्युचर टेन्स मध्ये असू द्या, रिपोर्टिंग वर्ब जे आहे त्या रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्स मध्ये असू द्या किंवा या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स फ्युचर टेन्स मध्ये असू द्या. मग रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट मध्ये असो किंवा फ्युचर मध्ये असो, लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, इथे नियम आहे बघा, हा नियम व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये जरी लिहून घेतला तरी काय हरकत नाही. जर रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करू नये. म्हणजे या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब बघा कशामध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी आपण बाकीचे बदल करायचा, आयचा म्हणजे प्रोनाउनचा चेंज करायचा आहे, आयचा बदल आपण स्पीकर नुसार करतोय ही करायचा आहे, परंतु या ठिकाणी एमिजाचा बदल वॉच केलाय का, नाही. तर आपण या ठिकाणी काय केलंय, या वाक्याचं टेन्स प्रेझेंट टेन्स आहे किंवा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, तर याही वाक्याचा टेन्स आपण तोच ठेवला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ठेवलेला आहे. तर डिअर फ्रेंड्स हा नियम खूप महत्वाचा आहे, तर हा नियम लक्षात ठेवायचा. ओके, चला ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी बघू मग डिअर फ्रेंड्स टेन्स मधले जे बदल आहेत, रिपोर्टेड स्पीच टेन्सचा बदल हे पण आपण जे आहे तर ते पाहू. बघा जे प्रोनाउन आहे तर या प्रोनाउनचा चेंज कसा करायचा आहे, जे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि जे याच्यामध्ये स्पीकर आहे, लक्ष द्या सब्जेक्ट मध्ये लक्ष द्या, या ठिकाणी जे स्पीकर असतात तर आय असेल, बी असेल, यू असेल, ही, शी, इट, दे, म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन जे आहे तर फर्स्ट पर्सनचा बदल कशानुसार करायचा आहे, ऍज पर द सब्जेक्ट म्हणजेच ऍज पर द स्पीकर म्हणू आपण त्याला, सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा या ठिकाणी काय म्हणू आपण डिअर फ्रेंड्स, स्पीकर, म्हणजे स्पीकर कोण आहे या स्पीकर नुसार काय करायचं, त्याचा बदल करायचा. सेकंड पर्सनचा बदल लिस्नर नुसार करायचा आहे आणि थर्ड पर्सन ही, शी, इट, दे यांचा बदल जो आहे त्यांचा बदल करायचा नाही. पण हा चेंज कुठं करायचा आहे, जे रिपोर्टेड स्पीचचं वाक्य असतंय तर त्याचा आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला काय करायचं आहे, बदल करायचा आहे. तर आपण इथं बघा, इथं मी टेबल दिलेला आहे तर तो टेबल तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मग या ठिकाणी बघा हे आय असेल, वी असेल, यांना आपण काय म्हणतोय, फर्स्ट पर्सन म्हणतो. काय म्हणतो, फर्स्ट पर्सन. यांचा बदल कशानुसार करायचा आहे, यांचा बदल जो आहे तर यांचा बदल हा स्पीकर नुसार करायचा आहे. त्याच्यानंतर यू आणि यू याला आपण म्हणतोय डिअर फ्रेंड सेकंड पर्सन, यांना काय म्हणायचंय, सेकंड पर्सन. याचा बदल लिस्नर नुसार म्हणजे ऐकणारा कोण आहे त्याच्यानुसार बदल करायचा आहे. आणि हे जे ही, शी, इट, दे आहे मग याचा बदल होत नाही, ते जसं आहे तसंच राहत आहे. म्हणजे मी या ठिकाणी काय सांगतोय, कुठं बदल करायचा म्हणतोय डिअर फ्रेंड्स, ही सेड, आय, हे जे आय आहे ना, आय एम समजा, याचा बदल काय करायचा आहे, आय जे आहे तर हे फर्स्ट पर्सन आहे म्हणून याचा बदल काय करायचा, स्पीकर नुसार करायचा असा. म्हणजे वाक्य कसं होईल इनडायरेक्ट स्पीच मध्ये, ही सेड दॅट, आयचा बदल स्पीकर नुसार ही. आणि कधीही लक्षात ठेवायचं या दॅट नंतर सब्जेक्ट असतो, कर्ता असतो, आणि कर्ता हा द्वितीयामध्ये ठेवला जात नाही तर कर्ता हा प्रथमामध्ये असतो, द्वितीयामध्ये नाही. त्याचं नावच आहे सब्जेक्टिव्ह, पर्सनल प्रोनाउन किंवा सब्जेक्टिव्ह केस मध्ये ठेवायचा आहे कर्ता. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी चेंजेस, दिसचा बदल, दॅट, दिसचा बदल, दोज, हे काय आहे तर हे पण आपण या ठिकाणी थोडक्यात फास्ट घेऊ मग आणि नंतर लगेच आपण सुरुवात करूया. तुम्ही वहीमध्ये हे व्हिडिओ थांबून सुद्धा वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकताय चांगल्या प्रकारे. हे बघा या ठिकाणी दिसचा बदल, दॅट, हे काय आहे तर हे सगळं लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. चला पुढे मग आपण या ठिकाणी टेन्सचा बदल, टेन्सचा बदल जो आहे तर सिंपल म्हणजे प्रेझेंट टेन्सचा बदल पास्ट टेन्स करायचा, हे सिंपल आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल सिंपल पास्ट टेन्स, हे टेन्सचे चेंजेस सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. आता टेन्सचे चेंजेस पेक्षा तुम्हाला सोपं आणि सिंपल काय आहे बघा, हे एमिजारचा बदल वॉज वेअर, हॅव हॅडचा बदल हॅड, हॅडचा बदल हॅड, वॉज चा बदल या ठिकाणी काय होतं डिअर फ्रेंड्स,
हॅड बीन, वेअरचा बदल हॅड बीन, हे सगळं काय करा, हे व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. ठीक आहे. कमचा बदल गो, काही वेळेस कमचा बदल गो केला जातो, हे कधी केला जातोय, तर हे पण त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भातला पण नियम आहे, व्यवस्थित काय करा वहीमध्ये लिहून घ्या. चला ठीक आहे. तर मग आपण आता काय करू डिअर फ्रेंड्स, सुरुवात करूया. बघा या ठिकाणी जे आहे, पहिला प्रश्न आहे 2017च्या पेपर मधला प्रश्न डिअर फ्रेंड्स. बघा 2017च्या पेपर मध्ये डिअर फ्रेंड्स तुम्हाला डायरेक्ट स्पीच या म्हणजे स्पीच या टॉपिक वरती 3 प्रश्न विचारतात. हा पण प्रश्न 2017चाच आहे आणि स्पीच या टॉपिक वरतीच आहे. ओके चला मग बघा या ठिकाणी ही प्रिव्हेंटेड मी, तर मला बघा या ठिकाणी जे आहे तर मी करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट करेक्ट सेंटेन्स हा जो टॉपिक आहे तर त्याचा जो व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतला आहे त्या ठिकाणी. तर बघा लक्ष द्या, प्रिव्हेंटेड ज्या वेळेस काय करतोय आपण, प्रिव्हेंटेड किंवा प्रोहिबिटेड हे जे रिपोर्टिंग वर्ब आपण डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी वापरतो. ज्या वेळेस डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये आज्ञार्थी वाक्य असते तर आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना म्हणजे नकारार्थी जर वाक्य असेल आज्ञार्थी वाक्य, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना प्रिव्हेंटेड आणि प्रोहिबिटेड असेही आपण काय करतो, रिपोर्टिंग वर्ब वापरतो. नियम काय आहे लक्षात आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ. प्रिव्हेंटेड किंवा प्रोहिबिटेड हे जर रिपोर्टिंग वर्ब वापरले तर लक्षात ठेवायचे त्यांच्यासोबत प्रिव्हेंटेड किंवा प्रोहिबिटेड सोबत फ्रॉम वापरतात. काय वापरतात, वाक्य जोडण्यासाठी आपण जसं दॅट वापरतो ना डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना, इथं बघा कसं दॅट वापरलंय समजा, तसं आपण या ठिकाणी प्रिव्हेंटेड किंवा प्रोहिबिटेड जर रिपोर्टिंग वर्ब वापरले तर फ्रॉम वापरायचं असते, दॅट नाही. मग फ्रॉम वापरायचं. आणि दुसरी लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, इथंच आपला हा नियम संपत नाही. मग फ्रॉम वापरल्याच्या नंतर आणखी एक गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, तर ती म्हणजे फ्रॉम वापरल्याच्या नंतर क्रियापद जे आहे ते क्रियापदाला आयएनजी प्रत्यय वापरायचा डिअर फ्रेंड्स, व्ही आयएनजी वापरायचे, फक्त V1 नाही तर व्ही आयएनजी वापरायचे. मग प्रिव्हेंटेड वाक्य जोडण्यासाठी फ्रॉम वापरायचं आहे आणि फ्रॉमच्या नंतर जे वर्ब आहे तर त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. चला आपला हा नियम सविस्तर आता या ठिकाणी झालेला आहे. तर याच्यानुसार आपण आता उत्तर आपण कोणतं आहे बरोबर तर ते आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पाहूया. मग तर बघा ही प्रिव्हेंटेड मी या ठिकाणी आहे, तर मग याच्यामध्ये फ्रॉम आहे का, नाही वापरलं. याच्यामध्ये फ्रॉम आहे का, नाही वापरलं. याच्यामध्ये फ्रॉम आहे का, हो वापरलेलं आहे. याच्यामध्ये नाही वापरलेलं. मग लक्षात द्या याच्यामध्ये तीनही गोष्टी लक्षात ठेवायचे. प्रिव्हेंटेड आहे का, हो. त्याच्यानंतर वाक्य जोडण्यासाठी फ्रॉम वापरलंय का, त्याच्यानंतर फ्रॉमच्या नंतर आयएनजी प्रत्यय आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे. आता इथे काय केलं, इथं देअर हे तर चुकीचंच आहे. THEIR देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे आणि देअर म्हणजे तिथं तिथे असं या अर्थाने आपण वापरतो. मग याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. मग याचं उत्तर तुम्ही लक्ष द्या. मग करेक्ट सेंटेन्सचा जो प्रश्न विचारला जातो, आपण जे जवळजवळ करेक्ट सेंटेन्स या टॉपिक करेक्ट सेंटेन्स वरती डिपार्टमेंट PSI चे मला जवळजवळ 55 प्रश्न अनालिसिस केलेले आहेत, त्याचे 2 व्हिडिओ केलेले आहेत. करेक्ट सेंटेन्सचा जो प्रश्न असतो डिअर फ्रेंड्स, आता सध्या परीक्षेमध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स जास्तीत जास्त विचारतात. मग करेक्ट सेंटेन्सचा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळी आपल्याला नेमका तो प्रश्न कोणत्या टॉपिक वरती विचारला हे समजणं गरजेचं. मग विद्यार्थ्यांना हे समजलं पाहिजे होतं की या ठिकाणी हा प्रश्न जरी तुम्हाला इथे दिसतोय का हा प्रश्न डायरेक्ट स्पीचचा आहे का इनडायरेक्ट स्पीचचा आहे, नाही, परंतु कॉन्सेप्ट कोणती आहे, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याची कॉन्सेप्ट आहे. आणि मग प्रश्न हा स्पीच या टॉपिक वरतीच आहे. आणि म्हणून प्रिव्हेंटेड, फ्रॉम आणि त्याच्यानंतर आयएनजी फॉर्म या स्ट्रक्चरनुसार 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी बघा, डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर जिअर हिज अँग्री मदर. म्हणजे या ठिकाणी जिअर हा जो शब्द आहे तर या ठिकाणी राग व्यक्त करण्यासाठी आपण या संताप व्यक्त करण्यासाठी यूज करतोय. जसं वर्ब आहे रिपोर्टिंग वर्ब जसं आहे तसं ठेवायचं. नंबर 1 या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे डिअर फ्रेंड्स, रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये आहे. चला ठीक आहे, पास्ट टेन्स मध्ये. आणि डायरेक्ट स्पीचचं वाक्य जरी समजा हे असं दिलं ना तरी पण काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करताना ह्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचंय. आणखी एक लक्षात ठेवायचं, इनडायरेक्ट स्पीच करत असताना सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला पंक्च्युएशन मार्कसाठी प्रश्न ज्यावेळेस विचारला जातोय त्यावेळी लक्षात ठेवा इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य जे आहे तर इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याच्या शेवटी नेहमी फुल स्टॉप असतोय. डायरेक्ट स्पीच मध्ये कोणत्याही वाक्याचा प्रकार देऊ द्या, विधानार्थी वाक्य देऊ द्या, आज्ञार्थी वाक्य देऊ द्या, प्रश्नार्थक वाक्य देऊ द्या किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स देऊ द्या, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असायला पाहिजे. परीक्षेमध्ये आपल्याला काय करतात, गोंधळ करतात, एक वाक्य फुल स्टॉप वाला देतात आणि एक वाक्य क्वेश्चन मार्क वाला देतात. दोन्ही वाक्य सारखेच असतात
मग आपल्याला असं वाटतं की अरे यार या दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न आहे, मग प्रश्न असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी हे प्रश्नार्थ चिन्हच बरोबर आहे, परंतु नाही. इनडायरेक्ट स्पीच करताना कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय, इनडायरेक्ट स्पीचच्या शेवटी हे नेहमी फुल स्टॉप असते. क्लिअर? चला, मग या ठिकाणी आपल्याला टेन्सचा चेंज करायचा हे क्लिअर झालंय, कारण इथं पास्ट टेन्स मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आहे. ओके, आता हा वाक्याचा प्रकार कोणता आहे हा एक आपण समजून घेणं गरजेचं आहे. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जे रिपोर्टेड स्पीच आहे याला आपण म्हणतो रिपोर्टेड स्पीच. या रिपोर्टेड स्पीच मध्ये वाक्याचा प्रकार कोणता आहे? वाक्याचा प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. हे आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे आहे तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात जर डू किंवा डजने झाली असेल, डू किंवा डजने झाली असेल तर लक्षात ठेवायचं त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना डीड वापरायचं नाही, तर काय करायचं, डायरेक्ट कर्त्याच्या नंतर डायरेक्ट क्रियापदाचं सॉरी करता मला म्हणजे सब्जेक्ट नंतर डायरेक्ट क्रियापदाचं काय करायचं, सेकंड फॉर्म वापरायचं. बरेच विद्यार्थी काय करतात, सब्जेक्ट नंतर लक्ष ठेवतात, डूचं डीड करायचं नाही. जर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात डू किंवा डजने झाली असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना कर्त्यानंतर डायरेक्ट काय करायचं, V2 वापरायचं, सेकंड फॉर्म वापरायचं. क्लिअर? नंतर नेक्स्ट गोष्ट लक्ष द्या सगळेजण, प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना जर येस नो टाइप क्वेश्चन असेल, हा येस नो टाइप क्वेश्चन आहे, हेल्पिंग व्हर्बने सुरू होणारा प्रश्न हा येस नो टाइप क्वेश्चन असतो. मग येस नो टाइप क्वेश्चन जर असेल, येस नो टाइप क्वेश्चन जर असेल तर जसं आपण विधानार्थी वाक्यामध्ये आपण दॅट वापरलं किंवा इथं आपण जसं वाक्य जोडण्यासाठी फ्रॉम वापरलं, तसं येस नो टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यासाठी व्हेदर हा शब्द वापरला जातो. WHETHER, व्हेदर हा शब्द वापरला जातो. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्नार्थक वाक्य कोणतंही असू द्या, येस नो टाइप असेल किंवा WH टाइप असेल, हे वाक्य जोडण्यासाठी आपण येस नो टाइप क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच करताना एकतर व्हेदर वापरतो किंवा इफ वापरतो. आणि WH टाइप जर असेल तर WH टाइप मध्ये आपण काय करतो, डिअर फ्रेंड्स, WH वर्ड जसा आहे तसाच घेतोय. मी सुरुवातीला डिटेल मध्ये सांगतोय, त्याच्यानंतर मग या प्रकारचे प्रश्न पुढेही विचारले आहेत म्हणून आपण अगोदरच क्लिअर करू. आणि लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाचा नियम आणखी एक आहे प्रश्नार्थक वाक्याचं. प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना खूप काळजी घ्यावी लागते. अगोदर रिपोर्टिंग वर्ब चेक करायचंय, त्याच्यानंतर वाक्यात म्हणजे प्रश्नाचा प्रकार पाहायचा आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे का WH टाइप आहे. येस नो टाइप क्वेश्चन असेल तर इफ वापरायचं किंवा वेदर वापरायचंय. त्याच्यानंतर WH टाइप असेल तर WH टाइप वापरायचं, WH वर्ड वापरायचा आहे. आणि हे इफ असेल, वेदर असेल किंवा WH वर्ड असेल, यांच्या नंतर लगेच काय करायचं आहे, कर्ता घ्यायचा आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचं डिअर फ्रेंड्स, सब्जेक्ट घ्यायचा आहे. या इफ किंवा वेदरच्या नंतर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे, इथं सब्जेक्ट घ्यायचा. जर तुम्ही इफ किंवा वेदरच्या नंतर लगेच हेल्पिंग वर्ब घेतलं की पुन्हा एकदा तो काय होतो, डायरेक्ट प्रश्न होतो. म्हणून या ठिकाणी असं नाही करायचं, तर इफ किंवा वेदरच्या नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट नंतर काय करायचंय, आपली जी विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आहे तर ती ठेवायची आहे. म्हणजे सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब असेल किंवा सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब वापरायचा आहे. आणि टेन्सचे चेंजेस आपण काय करायचे आहेत, नियमानुसार आपण चेंज करायचा आहे. आता इथपर्यंत झाले आपलं. चला ठीक आहे. तर बघा, मग सगळ्यामध्येच याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब लक्ष द्या, इथं रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे, तर याला इनडायरेक्ट स्पीच करताना प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं नाही, याला पास्ट टेन्स मध्येच ठेवायचंय. बघा आता हा नियम किती महत्वाचा आहे, याच्यावरती आपला ऑप्शन लगेच कटतंय. चला पहिलं ऑप्शन कटलं का, इथं रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे आणि इथं प्रेझेंट टेन्स मध्ये दिलंय, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी मात्र पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. चला पास्ट टेन्स आहे. आता मात्र आपल्याला या ठिकाणी काय करायचंय बघा, वाक्य जोडण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, वेदर वापरायचं आहे. काय वापरायचं, वेदर. मग या ठिकाणी दॅट वापरलंय, चला याचा विचार करायचाच नाही, सोडून द्यायचा विचार. त्याच्यानंतर इथं आस्क आहे, हा रिपोर्टिंग व्हर्ब, सॉरी हे एक आपलं राहिलं काय, याच्यामध्ये आणखी एक आपण काय करतोय, प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना आता हे जिअर तर वापरलंच, परंतु प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी काय करायचंय, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे येस टाइप क्वेश्चन असू द्या किंवा WH टाइप क्वेश्चन असू द्या. जसं आपण आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर आपण प्रिव्हेंटेड वापरतो किंवा प्रोहिबिटेड वापरतो किंवा फॉरबिड वापरतो किंवा वॉर्न वापरतो, तसंच लक्षात ठेवायचं इथं आस्क हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचंय. प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आस्क वापरतात. चला ठीक आहे. मग या ठिकाणी आस्क वापरला आपण या ठिकाणी, कारण इथं दोन कॉन्सेप्ट आहेत, तर जियड म्हणजे राग पण व्यक्त केला आहे आणि प्रश्न पण विचारला आहे, म्हणून या ठिकाणी जियड पण येणार आणि आस्क पण येणार.
पण वाक्य जोडण्यासाठी काय पाहिजे डिअर फ्रेंड्स? प्रश्नार्थक वाक्य आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे, म्हणून या ठिकाणी वेदर पाहिजे आणि या ठिकाणी आहे. मग एवढं बघूनच लक्षात द्या, इथं पण आहेच ना, इथं पण वेदर आहेच ना. पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय असणार आहे, आता आपल्याला पुढे जायचंय. वेदर वापरल्याच्या नंतर काय करायचं, यूचा बदल मी तुम्हाला सांगितला. यूचा बदल कशानुसार करायचा असतोय? लिस्नरनुसार करायचा असतोय. कशानुसार? लिस्नरनुसार. मग या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी सपोज डिअर फ्रेंड्स इथं सगळ्याच मध्ये ही वापरले, म्हणजे मुलासाठी म्हणलेलं आहे म्हणून या ठिकाणी ही हे प्रोनाउन आपण घेतलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डू डज ने जर प्रश्नाची सुरुवात झाली असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं, कर्त्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, सेकंड फॉर्म वापरायचंय, व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं. जर प्रश्नाची सुरुवात डू डज ने झाली असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. का? कारण हा असतोय सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण सिंपल पास्ट टेन्स करत असतोय, म्हणून या ठिकाणी व्ही टू वापरायचं. क्लिअर? त्याच्यानंतर आता साधारणतः सपोज सोबत आपण बोलताना काय करतो, दॅट हे वापरतो. हे जे दॅट आहे तर हे दॅट त्याच्यामध्ये नाही. सपोज सोबत आपण जनरली बोलताना काय करतो डिअर फ्रेंड्स, दॅट वापरतो, म्हणून या ठिकाणी सपोज दॅट त्यांनी बरोबर दिलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स आहे ही, त्याच्याबद्दल आहे म्हणून नो जे आहे तर नोचं पण इथं पण पुढे काय करायचं डिअर फ्रेंड्स, नो आहे म्हणजे इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. V1 आहे तर V1 चं काय करायचं, इथं V2 करायचं आहे. म्हणजे V1 चं V2 करायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हाच फरक आहे. इथं काय सगळं वाक्य सारखं आहे, फक्त याच्यामध्ये इथं नोज आहे म्हणजे इथं काय आहे, V1च ठेवलेला आहे. आणि डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना जर रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं सिंपल पास्ट टेन्स करतात, म्हणजेच V1 चं V2 करतात, म्हणून याचं उत्तर हे 4 नंबर ऑप्शन पण बरोबर नाही, तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. ओके चला ठीक आहे डिअर फ्रेंड्स. आता हे वाक्य जरा थोडं मोठं होतं, कॉम्प्लिकेटेड होतं आणि आपण प्रश्नार्थक वाक्य हे पहिलंच आलं होतं, म्हणून आपण जरा सगळेच नियम जास्त सांगितले. कन्फ्यूज होऊ नका, साधा आणि सोपा आहे. चला बघा या ठिकाणी खूप महत्वाचं आहे डिअर फ्रेंड्स. 2017च्या डिपार्टमेंट PSIच्या पेपरमध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत स्पीचच्या टॉपिकवरती. त्यामुळे मला विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणत्या टॉपिकला फोकस केलं पाहिजे. तर मला या ठिकाणी सांगायचं तुम्हाला कोणता टॉपिक महत्वाचा आहे. काही टॉपिक वॉइस असेल, स्पीच टॉपिक असेल, टेन्स टॉपिक असेल, मॉडल ऑक्झिलरी वर्ब टॉपिक असेल, सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट असेल, डिग्री हा टॉपिक, ह्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात. परंतु हा टॉपिक महत्वाचा आणि हा टॉपिक महत्वाचा नाही असं करता येत नाही. चला ठीक आहे. तर बघा सगळेच टॉपिक महत्वाचे आहेत सांगण्याचा उद्देश. ही सेज या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे डिअर फ्रेंड्स, रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये. मग नियम मी सुरुवातीलाच काय सांगितला, जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना टेन्स मध्ये बदल करायचा नाही. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस आहे, म्हणून या ठिकाणी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना कंटिन्युअसला कंटिन्युअस ठेवायचं आहे. ओके बघा या ठिकाणी सेड केलं, इथं रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, इथं पास्ट टेन्स मध्ये केलं. मी तुम्हाला सांगितलं रिपोर्टिंग वर्बचा टेन्स चेंज करायचा नाही. आपण एवढ्यावरतीच उत्तर येते बघा, हे ऑप्शन कटलं. या ठिकाणी आहे ही सेज आहे बरोबर, या ठिकाणी पण सेड वापरले. चला हे 2 ऑप्शन कटले, राहिला हे आणि हे. या ठिकाणी काय झाले डिअर फ्रेंड्स, इथं दॅट वापरलं नाही, चला हे पण कटलं. या ठिकाणी ही सेज आहे, दॅट वाक्य जोडण्यासाठी विधानार्थी वाक्य आहे, म्हणून या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचंय. तुम्ही म्हणत असाल वरी तुम्ही सांगितलं वेदर, इथं सांगताय दॅट, हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे ना, विधानार्थी वाक्य असेल तर वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. त्याच्यानंतर या आयचा बदल स्पीकर नुसार करायचा आहे. स्पीकर कोण आहे, ही आहे, म्हणून याचा बदल काय करायचा आहे, ही होणार. मग या ठिकाणी आयचा बदल ही. त्याच्यानंतर एमिजारचा बदल वॉज वेअर करायचा नाही, इथं इजच करायचं. ही साठी आपण इज वापरतोय, ही साठी इज प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. एमिजार पैकी ही सोबत आपण इज वापरतो, म्हणून इथं इज घेतलंय. नाही तर तुम्ही लगेच इथं एम आहे म्हणून इथं पण एम वापरायचं का नाही, तर म्हणून याचं उत्तर हे आहे. जर समजा वाक्य आपल्याला असंही दिलं असतं, दॅट पण दिलं असतं, इथं पण दॅट दिलं असतं आणि इथं वॉज जर दिलं असतं, तर बरेच विद्यार्थी काय करतात डिअर फ्रेंड्स, उत्तर ह्याचं हे केलं असतं. का? कारण त्यांनी डोक्यात फिक्स केलेलं आहे एमी जर आलं की वॉज वेअर करायचं. पण एमपीएससी आता काय करत आहे, रिपोर्टिंग वर्ब मुद्दाहून प्रेझेंट टेन्स मध्ये येत आहे. कारण विद्यार्थ्यांनी पाठच केलं असतंय, ते फक्त काय करतात, एमी जर आहे वॉज वेअर करा, एमी जर आहे वॉज वेअर करा असं करतात, आणि यालाच म्हणायचं असते सिली मिस्टेक. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स वाक्याचा प्रकार कोणता आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. ही सेड टू मी, या ठिकाणी काय आहे, ही सेड टू मी. मग आज्ञार्थी वाक्य जे आहे तर बघा अरे बापरे,
आणखी एक प्रश्न आहे बघा, स्पीच टॉपिक वरती तुम्हाला 4 प्रश्न विचारले. किती? 4 प्रश्न 2017च्या पेपरमध्ये. शट द डोअर, ही सेड टू मी शट द डोअर. आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व्हर्ब बरेच वापरले जातात. ऑर्डर वापरतात, ऍडवाइज वापरतात, रिक्वेस्टेड वापरतात, कमांडेड वापरतात, आस्क वापरतात, टोल्ड वापरतात, फॉरबेड वापरतात, प्रिव्हेंटेड वापरतात, त्याच्यानंतर प्रोहिबिटेड वापरतात, वॉर्न वापरतात. आज्ञार्थी वाक्य त्याच्यामध्ये भाव कसा आहे किंवा रिक्वेस्टेड वापरतात त्याच्यामध्ये भाव कसा आहे त्याच्यानुसार रिपोर्टिंग वर्ब वापरला जातो. आता आपण एवढं घेत बसत नाही मी या ठिकाणी. तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. शट द डोअर, शट द डोअर या ठिकाणी काय केलंय मग रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं आज्ञार्थी वाक्य जे आहेत, आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना जसं आपण विधानार्थी वाक्यामध्ये दॅट वापरलं होतं तसं इथं दॅट वापरायचं नाही, तिथं काय करायचंय टू वापरायचं असते. काय वापरायचंय? टू. आज्ञार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर आपण टू वापरतो, नकारार्थी असेल तर नॉट टू वापरतात. काय वापरतात? नॉट टू वापरतात. चला ठीक आहे. आणि या टू च्या नंतर V1, इथं पण टू च्या नंतर V1 वापरतात. मग शी सेड टू मी टू शट द डोअर. आता या ठिकाणी काय केलंय, सेड टू ला सेड टू जसं आहे तसंच ठेवलंय. इथं साधारणतः रिपोर्टिंग वर्ब सेड टू जर असेल तर वाक्याच्या अर्थानुसार मग ते रिक्वेस्टेड, ऍडवाइज, ऑर्डर, आस्क, टोल्ड करायचं असतं. मग या ठिकाणी जसं आहे तसंच ठेवले म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, टोल्ड वापरल्याच्या नंतर आणखी एक नियम आहे. ज्यावेळेस आपण टोल्ड वापरतोय, ऍडवाइज्ड वापरतोय, रिक्वेस्टेड वापरतोय, आस्क वापरतोय त्यावेळी त्याच्यासोबत टू वापरायचं नाही. काय करायचं नाही? टू वापरायचं नाही. टोल्ड वापरलं तरी पण टू वापरायचं नाही, आस्क वापरलं तरी पण टू वापरायचं नाही. मग या वाक्यामध्ये तिसऱ्या वाक्यामध्ये टू वापरलेला आहे, टोल्ड सोबत टू वापरलेला आहे, वापरायचं नाही. ठीक आहे. हे दोन ऑप्शन कटले. राहिला प्रश्न आता इथं डायरेक्ट काय केलं, इथं सेड वापरलंय. आता सेड जे आहे तरी या ठिकाणी शी सेड, परंतु या ठिकाणी ऑब्जेक्ट सॉरी लिस्नर आहे ना, मग लिस्नर असल्यामुळे या ठिकाणी याला कट केलेलं आहे. तर असं होणार नाही. लिस्नर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे कारण ते वाक्य कोणाला म्हटलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये उल्लेख झाला पाहिजे. म्हणून शी आस्क्ड मी, तिने मला विचारलं, काय? दरवाजा बंद करण्यासाठी विचारलं, म्हणजेच या ठिकाणी सांगितलं अशा अर्थाने आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही तसंच इथं आस्क कधी आस्क का वापरलं तर काही वेळेस आपण आस्क सुद्धा रिपोर्टिंग वर्ब म्हणून आपण यूज करतोय, पण त्या ठिकाणी प्रश्न विचारला असा होत नाही. चला ठीक आहे, याचं उत्तर 2 नंबरचा ऑप्शन बरोबर असेल. चला पुढचा प्रश्न आहे, ही सेड. सेड आहे रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे, वाक्य आहे रिपोर्टेड स्पीच मध्ये प्रश्नार्थक वाक्य. काय आहे? प्रश्नार्थक वाक्य. मग या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर रिपोर्टिंग वर्ब आस्क वापरतात नंबर 1. त्याच्यानंतर आस्क वापरल्याच्या नंतर करता घ्यायचा आहे ह्या यू चा बदल. लक्ष द्या, जर वाक्यामध्ये म्हणजे हे यू चा बदल आपण लिस्नर नुसार करतोय. कशानुसार? यू चा बदल आपण लिस्नर नुसार करतोय. इथं लिस्नर दिला आहे का? नाही. इथं जसा लिस्नर दिला होता बघा, शी स्पीकर आहे आणि मी लिस्नर आहे, या वाक्यामध्ये लिस्नर आहे का? नाही. मग लिस्नर ज्या वेळेस वाक्यामध्ये दिला जात नाही त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे, जर लिस्नर दिला नसेल तर आपण लिस्नर हा स्वतःला समजायचा असते. म्हणजे आपण स्वतः आपण लिस्नर आहोत असं समजायचं असतं. म्हणून लिस्नर इथं जर दिला नसेल तर आपण मी म्हणजे स्वतःला समजायचं. म्हणून या ठिकाणी यू चा बदल काय करायचा आहे डिअर फ्रेंड्स? आय करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं वाक्य जोडण्यासाठी आपण आस्क वापरतोय, सॉरी रिपोर्टिंग वर्ब हे आस्क वापरतो. आणि प्रश्नार्थक वाक्य जर येस नो टाइप क्वेश्चन असेल तर तिथे एक तर इफ वापरायचं किंवा वेदर वापरायचं. काय वापरायचंय? इफ किंवा वेदर वापरायचं. आणि ह्या इफ किंवा वेदरच्या नंतर करता घ्यायचा आहे. काय घ्यायचा? करता. हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही, मग करता घ्यायचा आहे. ही सेड कॅन यू स्विम. मग ही आस्क्ड मी. लक्ष द्या, ही आस्क्ड मी. त्याच्यानंतर वाक्य जोडण्यासाठी इफ वापरायचं आहे, इफ वापरायचं आहे. चला ठीक आहे, सगळ्याच वाक्यामध्ये इफ तर वापरलेला आहे, वेदर पण वापरलेला आहे. पण कॅनचा बदल काय करायचा आहे? कुड करायचा आहे. शालचा बदल काय करायचा? शुड करायचा. मग करता यू नुसार काय? यू या ठिकाणी काय आहे याच्यामध्ये यू चा बदल आपण काय करतो डिअर फ्रेंड्स? लिस्नर नुसार करतो. मग लिस्नर या वाक्यामध्ये दिला जरी नसला तरी पण स्वतःला कन्सिडर करायचे म्हणून या ठिकाणी इफ च्या नंतर काय सांगितले? करता घ्यायचं म्हणून आय घेतलं. यू चा बदल आपण लिस्नर नुसार आय केला. आणि या कॅनचा बदल काय करायचा असते? कुड करायचा असते. आणि कुडच्या नंतर सगळ्याच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. या ठिकाणी हे बरोबर आहे. पण पुढच्या ऑप्शनचा पण विचार करू. ही आस्क्ड मी इफ आय, इथं कॅनला कॅनच ठेवले म्हणून हे चुकलं. या ठिकाणी ही इन्क्वायर्ड, एकच स्पेलिंग याचं इन्क्वायर्ड. चला ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. वेदर
आय स्वॅम, इथं कॅनचं वाक्य येतं, हे असं पण येणार नाही. त्याच्यानंतर ही आस्क मी इफ, इथं कुड वापरलंय, कॅनचं कुड केलंय, परंतु इथं यूचा बदल केला नाही. म्हणून लक्ष द्या, यूचा बदल काय करायचा आहे, लिस्नरनुसार करायचा असतो. कशानुसार? लिस्नरनुसार. आणि जर लिस्नर दिला नसेल तरी पण यूला यू ठेवायचं नाही. लिस्नर जर दिला नसेल तर आपण आय कन्सिडर करायचं, स्वतःला कन्सिडर करायचं आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. मग याचं उत्तर कोणतं आलं बरोबर डिअर फ्रेंड्स? तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर कोणतं आहे? याचं 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. डोंट बी स्टुपिड, या ठिकाणी हे पण आज्ञार्थी वाक्य आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे. तर त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय करायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं आपल्याला काय करायचं, ह्याला आपण पास्ट टेन्स मध्येच ठेवायचं. मग आपण आता जसं घेतलं वाक्य ऑर्डर, रिक्वेस्टेड, ऍडवाइस किंवा आस्क पण आपण या ठिकाणी घेऊ शकतोय. फक्त या ठिकाणी काय करायचं, वाक्य नकारार्थी आहे म्हणून वाक्य जोडण्यासाठी काय वापरणार आपण आता, टू नाही वापरणार, तर काय वापरणार, नॉट टू. हे वाक्य आज्ञार्थी वाक्य जे आहे तर हे काय आहे, नकारार्थी आहे ना. मग आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यासाठी नॉट टू वापरायचं आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. ओके, आता लक्ष द्या, मदर आस्क. आता मदर आस्क हिम, हिम का घ्यायचं, हिम जर घेतलं तर आपल्याला समजत नाही की नेमकं त्यामध्ये कोणाला म्हणतात. दुसरी गोष्ट महत्वाची, तर वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलंय. वाक्य जोडण्यासाठी आज्ञार्थी वाक्य जर असेल आणि त्या वाक्य आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण टू वापरतो, किंवा आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर नॉट टू वापरतो. इथं दॅट वापरले म्हणून हे चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मदर आस्क जेसन, आता याच्यामध्ये लिस्नर बघा, बऱ्याच वेळेस एमपीएससीने असं केलेलं आहे, लिस्नर कुठे दिलेला असतोय, वाक्यामध्ये दिलेला असतो, रिपोर्टेड स्पीच मध्ये दिलेला असतोय. हा जेसनचा रोल काय, जेसन हा या वाक्यामध्ये लिस्नर आहे. मग मदर आस्क जेसन, आणि आता सांगितलं तुम्हाला आस्क पण आपण घेऊ शकतोय आज्ञार्थी वाक्यासाठी. चला, मदर आस्क जेसन. ठीक आहे, आता या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून वाक्य जोडण्यासाठी नॉट टू वापरायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बी आहे म्हणून या ठिकाणी बी जसं आहे तसं V1च असतंय म्हणून या ठिकाणी V1 घेतलं आणि पुढचा शब्द जसा आहे तसा वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. वाक्य बरोबर आहे. पण पुढच्या ऑप्शनचा आपण विचार करू. बरं, ऑर्डर पण असते, बरोबर आहे, ऑर्डर पण मदर ऑर्डर जेसन बरोबर आहे. परंतु वाक्य जोडण्यासाठी इथं काय वापरले, दॅट वापरलेलं आहे. वाक्य वेगळ्याच प्रकारे दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी वाक्य चुकलेलं आहे. इथे पण तसंच, मदर रिप्लाय टू जेसन दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरत नाही आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स उत्तर हे आहे. मग हे असं ऑप्शन का देतात, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या पेपरमध्ये काय केलं असतंय, आज्ञार्थी वाक्य म्हणलं की आज्ञार्थी वाक्यामध्ये ऑर्डर, रिक्वेस्ट असे शब्द येतात, मग त्यांनी तेवढंच पाठ करतात. मग ते पाठ केलं की मग लगेच म्हणतात हा अरे यार किती प्रश्न सोपा आहे, मग या ठिकाणी ऑर्डर आहे मग ते यालाच उत्तर करतात. पण लक्ष द्या, आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना मी जवळजवळ तुम्हाला 7 ते 8 शब्द रिपोर्टिंग वर्ब म्हणून वापरलेले आहेत आणि आपण आपल्या बॅच मध्ये हे सगळे शब्द कधी वापरायचे, प्रोहिबिटेड कधी वापरायचं, रिक्वेस्टेड कधी वापरायचं, ऍडवाइस कधी वापरायचं, फॉरवर्ड कधी वापरायचं, वॉर्न कधी वापरायचं, सगळं घेतलेलं आहे. चला ठीक आहे डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट घेऊ आपण पुढे आता 7 नंबरचा प्रश्न. ही सेड टू मी वेअर आर यू गोइंग, प्रश्न आहे, डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. या ठिकाणी सेड आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून या ठिकाणी आस्क करायचं आहे, म्हणजे आस्क करायचं. ही आस्क, सेड टू चा बदल आस्क आणि आस्क वापरल्यावर नंतर टू वापरायचं नाही. चला ठीक आहे, ही आस्क मी. वाक्य जोडण्यासाठी डब्ल्यूएच शब्द, डब्ल्यूएच प्रश्न आहे म्हणून जो प्रश्नार्थक वाक्यामध्ये जो डब्ल्यूएच शब्द आहे तर तोच घ्यायचा, जसा आहे तसाच. वेअर तुम्हाला नंतर सांगितलं, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर काय करायचंय, आपल्याला इथं सब्जेक्ट घ्यायचा आहे, लगेच हेल्पिंग वर्ब घ्यायचं ना. यू आहे, यू चा बदल लक्ष द्या, यू चा बदल कोणानुसार करायचा आहे, लिस्नर नुसार करायचा. हा आहे लिस्नर, इथं मी, लिस्नर, लिस्नर नुसार घ्यायचंय. मग आपल्याला या ठिकाणी लिस्नर कोण आहे, मी, मग इथं मी घ्यायचं का नाही, तर मी तुम्हाला काय सांगितलंय, कर्ता हा नेहमी प्रथमामध्ये असतोय, सब्जेक्टिव्ह केस मध्ये असतोय म्हणून या ठिकाणी काय करायचंय, मी घ्यायचं नाही तर आय घ्यायचं. मीचं प्रथमा काय असते, आय, म्हणून या ठिकाणी आय घ्यायचं. आणि ॲमिजारचा बदल काय करायचंय, वॉज वेअर. का बदल करायचंय, कारण रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून वॉज वेअर करायचंय. मग ही आस्क्ड मी वेअर आय वॉज गोइंग. याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय, ही आस्क्ड मी वेअर आहे, इथं आय केलेला आहे, ॲमिजारचा बदल वॉज केलाय आणि त्याच्यानंतर व्हेअर, म्हणून याचं उत्तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे. आस्क वापरल्याच्या नंतर लक्षात, मी पुन्हा एकदा सांगते, टू वापरायचं नाही, नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी व्हेअरच्या नंतर डब्ल्यू शब्दाच्या नंतर अगोदर काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, नंतर हेल्पिंग वर्ब. आणि शेवटी काय म्हटलं मी, इनडायरेक्ट स्पीच करताना हा नियम लक्षात ठेवायचा आहे, इनडायरेक्ट स्पीच करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे
वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतोय, क्वेश्चन मार्क नाही. तुम्ही एवढं जरी बघा, एवढं जरी बघितलं तरी हे ऑप्शन कटलं, इथं हे पण ऑप्शन कटलं, बाकी काहीच बघायची गरज नाही. प्रश्नार्थक चिन्ह दिले, वाक्य चुकलंच म्हणायचं 100%. आणि या ठिकाणी इफ वापरलेला आहे, ते इफ येत नाही, कारण हा येस नो टाईप क्वेश्चन नाही, तर डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आहे. क्लिअर? बघा, लक्ष द्या. मग नियम जर माहित असेल तर तुम्ही काय ऑप्शन असेल धड तुम्ही काय करताय, कट करताय, हे पण हे पण हे पण. चला ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू. हा, आता या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच दिलेला आहे, त्याला आपल्याला डायरेक्ट स्पीच करायचं आहे. ही सेज रिपोर्टिंग वर बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलंय, म्हणजेच या ठिकाणी विधानार्थी वाक्यच आहे म्हणायचं. हे पुढचं जे वाक्य आहे रिपोर्टेड स्पीच मध्ये या ठिकाणी शी, हे जे आहे तर या शी हे बदल करून दिलेला आहे. आपण बदल करतो ना आता याचा, हीचा बदल शी, हीचा सॉरी आयचा बदल ही शी, असं जे बदल करतोय आपण, तर या ठिकाणी हे बदल कशानुसार केलाय, या ठिकाणी जे आहे तर हे शी नुसार बदल केला आहे. पण आपण जनरली काय करतो, डायरेक्ट स्पीचच्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जे रिपोर्टेड स्पीच असेल ना, हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, तर त्या ठिकाणी आपण बोलताना काय करतो, आय हे प्रोनाउन वापरत असतो. काय वापरतो, आय वापरतो, लक्षात ठेवायचं. मग आय लाईक्स म्हणायचं का नाही, तर आय लाईक होईल, कारण या आयचा बदल या ठिकाणी स्पीकर काय शी आहे, म्हणून याचा बदल काय केला आहे त्यांनी, शी, त्याच्यानुसार लाईक्स केलाय. परंतु या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय करतात, आय नंतर जे येणारे क्रियापद असते त्याला कधीही यस एस आय एस प्रत्यय वापरत नाही, म्हणून या ठिकाणी भी म्हणायचं यायला पाहिजे, सॉरी यस एस आय एस आला नाही पाहिजे. तर या ठिकाणी बघा, शी सेज, आपण हे वाक्य लिहू असं म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. शी सेज इथपर्यंत घेतलं, नंतर इथं स्वल्पविराम द्यायचा आहे, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. डायरेक्ट स्पीच करायचं आहे आपल्याला, याचं काय करायचंय, डायरेक्ट स्पीच करायला सांगितलंय, इनडायरेक्ट स्पीच नाही. म्हणून वाक्य जे आहे ते वाक्य जोडण्यासाठी जे दॅट वापरलं जाते त्याच्याऐवजी काय करायचं, इन्व्हर्टेड कॉमा सॉरी स्वल्पविराम डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला ते वाक्य लिहायचंय. इथं शी जे आहे तर याचा बदल काय करायचंय आपल्याला, आय, कारण आपण बोलताना डायरेक्ट स्पीच मध्ये काय करत असतो, आय म्हणत असतोय, ठीक आहे, म्हणून आय घेतलं. लाईक हे जे क्रियापद आहे तर आय नंतर V1 वापरायचं, आय नंतर जे आहे तर लाईक जे क्रियापद आहे V1 वापरलेलं, वाक्यामध्ये V1च आहे, तर या ठिकाणी V1 वापरायचं. आणि इथं जरी येस प्रत्यय असतात तरी पण आपल्या सर्वांना माहित आहे, आय नंतर येणारे जे क्रियापद आहे त्याला यस एस आय एस प्रत्यय वापरत नाहीत. मग आय लाईक, त्याच्यानंतर गोइंग टू जसं आहे तसं पुढचं ठेवायचं, गोइंग टू सी साईड, आणि नंतर वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमा. या ठिकाणी बघा, शी सेज स्वल्पविराम डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय लाईक गोइंग टू अ सी साईड, म्हणून या ठिकाणीचं उत्तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 9वा प्रश्न, मे यू लिव्ह लॉंग. मे यू लिव्ह लॉंग लक्षात ठेवायचं आहे, हे विश केलेलं आहे. मेचे वाक्य जे आहे ते मेच्या वाक्यामधून प्रार्थना केली जाते किंवा विश पण केलं जातं. आपण मॉडल ऑब्झर्व्ह व्हर्ब टॉपिक मध्ये आपल्या बॅच मध्ये घेतलेलं आहे. मेचं वाक्य जे आहे ते आपण फक्त मे म्हणलं की आपण परमिशन साठी म्हणतो, नाही तर मे हे परमिशन साठी पण वापरतात, विश करण्यासाठी पण वापरतात आणि प्रार्थना करण्यासाठी पण, प्रे करण्यासाठी पण वापरतात. मग या वाक्यामधून मे यू लिव्ह लॉंग मध्ये विश आहे, म्हणजे इच्छा व्यक्त केलेली आहे, विश केलेला आहे. तर ही सेड, मग विश आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं, विश वापरायचं. रिपोर्टिंग वर्ब काय वापरायचं, विश. लक्ष द्या, तुम्ही असं करू नका, कन्फ्युज होऊ नका, प्रत्येक वेळेस मी चेंज करता असं करू नका. वाक्याच्या अर्थानुसार वाक्यानुसार आपण चेंज करतोय, इथं विश करायचंय. अशा वाक्याचं वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. त्याच्यानंतर या ठिकाणी यू आहे, तर या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स, यू आहे. तर पुन्हा लक्ष द्या, या ठिकाणी जे आहे तर आपण काय करतोय, मग यूचा बदल जो आहे तर यूचा बदल आपण आय करत असतोय, परंतु सगळ्याच वाक्यामध्ये त्यांनी काय केलंय, जसं दिलंय तसं आपण या ठिकाणी ही घेतलेला आहे. आता ही सेड मे युअर लाईफ बिलॉंग, ही तर असं येणार नाही. ही आस्क, आता इथं तर आस्क होत नाही, राहिला प्रश्न याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोणतं असणार आहे. तर आता लक्ष द्या, मे, आता इथं जसं आहे तसं आपण घेऊ, आपण ही आहे तर हीच ठेवला करता. यूचा बदल साधारणतः जर दिलं नसेल तर आपण मी आय घेत असतोय, परंतु त्यांनी ऑप्शन आय दिलंच नाही, मग आपण ऑप्शनचा विचार करायचा असतोय. दॅटच्या नंतर काय करायचं, ही घ्यायचं. मेचा बदल काय करायचा असते, माइट करायचा असते. कॅनचा बदल कुड करतो, तसं मेचा बदल इनडायरेक्ट स्पीच करताना माइट करतो, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, म्हणून याचं उत्तर हे 1 नंबर आहे. इथं सेल आहे, वाक्य जोडण्याचं दॅट आहे, इथं काय केले, मस्ट, हॅवन, सगळंच काय पण याचं मिक्स केलं, चुकलेलं आहे.
म्हणून नियम जर माहित असेल तर काही कसंही देऊ द्या, आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो डिअर फ्रेंड्स, सहज पोहोचू शकतो. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी आर यू गोईंग अवे टुडे, या ठिकाणी हा प्रश्न आहे आणि रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे. मग ही सेड टू अस आर यू गोईंग अवे टुडे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग ही सेड टू याचं काय करायचंय, आस्क करायचं आहे. ही आस्क्ड अस, ही आस्क्ड अस. ओके, सेड टू चा बद्दल आस्क केला. वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य आहे. मग प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर आता आपल्याला ऑप्शन नुसार बघायचा. इफ पण वापरतो आणि वेदर पण वापरतो. कोणतंही वापरू शकतो. काय आपण त्या ठिकाणी कोणतंही ऑप्शन घेऊ शकतो. आता चौथा ऑप्शन आपला पुढे गेलेला आहे. चौथा ऑप्शन आपला पुढे आहे. चला ठीक आहे. इफ ही आस्क अस आपण इफ घेतलं समजा किंवा वेदर घेतलं, दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी काय हरकत नाही. परंतु याच्या पुढे जे आहे ना, पुढचं आपल्याला ग्रामरचं कॉन्सेप्ट आपल्याला बरोबर आहे का ते पाहायचं असतं. चला, ही आस्क अस इफ घेतलं, त्याच्यानंतर यू जे आहे तर या यू चा बदल काय करायचा आहे, नंतर मी तुम्हाला सांगितलं ना, इफ किंवा वेदर किंवा डब्ल्यू शब्दाच्या नंतर लगेच काय घ्यायचा, सब्जेक्ट घ्यायचा. इथं काय घ्यायचा, सब्जेक्ट. मग सब्जेक्ट कोणता आहे, यू आहे. यू चा बदल आपण कशानुसार करतो, लिस्नर नुसार. मग लिस्नर कोण आहे, इथं अस. ही झाला स्पीकर आणि अस आहे लिस्नर, म्हणून यू चा बदल अस नुसार घ्यायचा. मग असला असंच ठेवायचं का, नाही. तर मग काय घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी कर्ता हा नेहमी प्रथमामध्ये असतोय, म्हणून वी घ्यायचं. वी घेतलं. अॅमिझाचा बदल वॉज वेअर करायचं, म्हणजे वेअर घेतलं. वी साठी आपण वेअर वापरतो. वी वेअर गोईंग अवे. टुडेचा बदल दॅट डे होतो. म्हणजे अशा प्रकारचं ऑप्शन कुठं आहे तर ते बघायचं. ही आस्क्ड अस इफ वी वर गोईंग अवे दॅट डे. मग या ठिकाणी आहे का, ही आस्क्ड अस इफ वी वर. इथं टुडेला टुडेच ठेवले, बदल केला नाही. इथं टुडेला टुडेच ठेवले, एवढं जरी बघितलं तरी उत्तर येते. टुडेला टुडेच ठेवले. इथं दॅट डे केलेलं आहे, पण इथं काय केलंय, ही आस्क्ड अस बरोबर आहे, पण इथं वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलेलं आहे. सगळं बरोबर केलंय, फक्त इथं वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं, म्हणून हे ऑप्शन चुकतं. उत्तर मला वाटतं पुढच्या पेजवरती आहे उत्तराचा ऑप्शन. चला ठीक आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये इन्क्वायर्ड हा पण शब्द आपण त्या ठिकाणी यूज करू शकतोय, काही हरकत नाही. इन्क्वायर्ड ऑफ, फक्त एक लक्षात ठेवायचं, इन्क्वायर्ड सोबत जर दिलेल्या वाक्यामध्ये जर लिस्नर असेल तर अस वापर, सॉरी, इन्क्वायर्ड सोबत ऑफ वापरतात, हे लक्षात ठेवायचं. ही इन्क्वायर्ड अस ऑफ वेदर वी वर गोइंग अवे दॅट डे. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या बॅच मध्ये डिअर फ्रेंड्स हे घेतलं आहे. प्रश्नार्थक वाक्याचं इंडेक्स स्पीच करताना आस्क हे रिपोर्टिंग वर्ब पण वापरतात, इन्क्वायर्ड हे सुद्धा रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न, शी सेड आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे. मग याचं आपल्याला काय करायचंय, शी सेड वाक्य जोडण्यासाठी हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे म्हणून दॅट वापरायचंय. आयचा बदल स्पीकर नुसार शी, एम आहे तर याचं काय करायचंय, वॉच करायचं आहे. आणि ऑन मायचा बदल पण काय करायचं असेल, स्पीकर नुसार, म्हणून या ठिकाणी हर करायचं. मग असं ऑप्शन कुठं आहे, शी सेड दॅट शी वॉज ऑन हर वे. शी सेड दॅट शी वॉज ऑन हर वे. शी सेड दॅट शी वॉज ऑन हर वे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर ऑप्शन हे पहिलं आहे या ठिकाणी, तसं तर बरोबर आहे. हे लहान लक्ष द्या, इथं सगळं चेंज केलं आपण, इथं जर माय ठेवलं तर हे चुकीचं वाक्य होतं. म्हणून आपण जे प्रोनाउन आहे तर त्या प्रोनाउनचा चेंज सुद्धा आपल्याला समजला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचं वाक्य, शी सेड यू कॅन फोन फ्रॉम माय ऑफिस सुरेश. शी सेड म्हणजे या ठिकाणी स्पीकर कोण आहे, शी, पण सुरेश जो आहे ना हा सुरेश काय दिसणार आहे. मग या ठिकाणी काय होईल, शी. या ठिकाणी लक्ष द्या, जे आहे तर या ठिकाणी शी. तर या ठिकाणी वाक्य विधानार्थी वाक्य आहे. मग विधानार्थी वाक्यामध्ये जर लिस्नर असेल तर काय करायचं, सेड नाही तर टोल्ड करायचं असेल. इथं लक्ष द्या, इथं जरी सेड असेल ना, कारण आपण पाठ काय करतो, सेड टू असेल तरच टोल्ड करायचं, पण नाही. इथं काय केलंय त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी लिस्नर कुठं दिलाय, रिपोर्टेड स्पीच मध्ये दिलाय. मग लिस्नर जर दिला असेल तर असं म्हणता येत नसते शी सेड सुरेश, असं होत नाही. मग या ठिकाणी काय करायचंय, टोल्ड करायचं आहे. चला ठीक आहे, शी टोल्ड सुरेश. वाक्य जोडण्यासाठी विधानार्थी वाक्य आहे म्हणून दॅट वापरायचंय. मग दॅट वापरलं, त्याच्यानंतर यूचा बदल
लिस्नर नुसार करायचं. मग लिस्नर कोण आहे? सुरेश आहे. ऐकायला जिथं कोण आहे? सुरेश. मग सुरेश साठी आपण ही वापरायचं. मग या ठिकाणी ही घेतलं. कॅनचा बदल कुड करायचा आहे. फोन फ्रॉम माय ऑफिस. मग या मायचा बदल लक्ष द्या. मायचा बदल जो आहे तर तो आपण स्पीकर नुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे? ती आहे. म्हणून या ठिकाणी खरं घ्यायचं. मग याचं उत्तर 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला एक सिंपल सांगेल आणि म्हणून मी बॅच मध्ये शिकवत असताना डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपला हा टॉपिक घेत असताना मी सगळ्यात जास्त फोकस कशावरती करत असतोय? शिकवताना आपल्या सर्वांना माहित आहे प्रोनाउन चेंज वरती करत असतो. कारण विद्यार्थ्यांना हे प्रोनाउन चेंज जर नाही आलं तर तुम्ही बाकीचे कितीही नियम पाठ करा, तुम्हाला हा टॉपिक समजणार नाही. म्हणून मी याच्यावरती आपण जवळजवळ एक म्हणजे दोन लेक्चर आपण याच्यावरती घेतोय. सगळ्या प्रकारे आपण ह्याचं काय करतोय? स्टेप बाय स्टेप आपण प्रोनाउन चेंज हा टॉपिक घेत असतोय. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा. ही सेड टू मी आय डिड अ लॉट ऑफ वर्क. इथं पण सेड टू आहे. सेड टू वाक्य विधानार्थी वाक्य आहे. मग विधानार्थी वाक्य असेल तर सेड टू चा बदल टोल्ड करायचा. ही टोल्ड मी. इथपर्यंत झालं. वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचे. चला ठीक आहे. आय चा बदल आपण काय करतोय? स्पीकर नुसार ही करायचा. चला ठीक आहे. ही केला. इथं डिड आहे. मग डिड हे सिंपल पास्ट टेन्स वाक्य. हे वाक्य कोणत्या टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्स वाक्य जर असेल तर त्याचा बदल काय केला जातो? हॅड प्लस V3 करतात. काय करतात? हॅड प्लस V3. म्हणजेच या ठिकाणी ही हॅड डन असं होईल. ही हॅड डन. त्याच्यानंतर पुढं लॉट ऑफ वर्क जसं आहे तसं. यस्टरडेचा बदल काय होतो? द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे असा होतोय. मग द डे बिफोर करायचं. मग आता या ठिकाणी काय केलं? ही केलेलं आहे, परंतु इथे डिडला डिडच ठेवलंय म्हणून हे ऑप्शन चुकलं. त्याच्यानंतर इथं आहे ही टोल्ड मी. वाक्य जोडण्यासाठी दॅट आहे. नंतर आयचा बदल ही केलेला आहे. हॅड डन केलेला आहे आणि यस्टरडेचा बदल द डे बिफोर सुद्धा केलेला आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर आहे. इथं काय केलं? हे सगळं वाक्य रचना चुकलेली आहे. इथे ही टोल्ड मी आहे पण वाक्य जोडण्यासाठी इफ वापरले. इफ वापरत नाही. विधानार्थी वाक्य इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरतात. चला पुढं. प्रश्नार्थक वाक्य आहे हाऊ मेनी. मग या ठिकाणी काय करायचंय? ही आस्क म्हणा किंवा इन्क्वायर्ड म्हणा. ही आस्क म्हणा किंवा इन्क्वायर्ड आपण म्हणू शकतोय. ठीक आहे. इथं आपण से टू च्या ऐवजी आस्क म्हणा किंवा इन्क्वायर्ड म्हणा. हे टोल्ड तर येणार नाही. आता याच्यामधलं पहिलं ऑप्शन कटला तर राहिलं 2 3 4 पैकी. ही आस्क मी. ओके. हाऊ मेनीला हाऊ मेनी वाक्य जोडण्यासाठी WH प्रश्न जर असेल तर त्या ठिकाणी काय करतात? जसं आहे तसंच घेतात. हाऊ मेनी. हाऊ मेनी. हाऊ मेनी ब्रदर्स. जसं नाव नाही तसंच ठेवायचं. हाऊ मेनी सोबतचं नाव जसं आहे तसं ठेवायचं. हाऊ मेनी ब्रदर्स. त्याच्यानंतर काय करायचं? सब्जेक्ट घ्यायचा. हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं नाही. इथं यू आहे. मग यूचा बदल काय करायचा? इथं लिस्नर दिलाय ना, मग मी आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स? इथं सब्जेक्ट काय घ्यायचा आहे? ब्रदर्सच्या नंतर आय यू. मग या ठिकाणी सब्जेक्ट घ्यायचा आहे आय. मी हे द्वितीयामध्ये आहे. आपलं आता हे बऱ्याच वेळ चर्चा केली आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा. मी घ्यायचं नाही तर काय करायचं? इथं आय घ्यायचं प्रथमामध्ये आय. आणि हॅव आहे तर हॅवचा बदल काय करायचा? हॅड करायचा. मग अशा प्रकारचा ऑप्शन कुठे आहे? शी आस्क्ड मी अबाउट माय ब्रदर्स. त्याने आपल्या भावाबद्दल विचारलं नाही. त्याने आपल्याला भाऊ किती आहेत असं विचारलं. सॉरी 3. शी इन्क्वायर्ड मी अबाउट माय ब्रदर्स नाही. तर शी आस्क्ड मी हाऊ मेनीला हाऊ मेनी ठेवायचं आहे. नंतर ब्रदर्सला ब्रदर्स घेतला आपण नाऊन आणि नंतर यूचा बदल या ठिकाणी आय केला हे करून दाखवलंय आणि हॅवचा बदल आपण हॅड केला. म्हणजे या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी चौथं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे. पुढचं बघा. आपल्याला पंक्च्युएशन मार्क वरती जे प्रश्न विचारले जातात तर त्याच्याने बऱ्यापैकी डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलं जातं. कारण डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी योग्य ते विरामचिन्ह वापरायचे असतात. तर वाक्य लक्ष द्या. स्टेट रिपोर्टिंग वर वापरल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं असतं इथं स्वल्पविराम देतात. नंतर वाक्य इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये किंवा डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये असते. वाक्याचा प्रकारानुसार त्या ठिकाणी वाक्य एंड करत असताना वाक्याच्या शेवटी वाक्याच्या प्रकारानुसार काय करायचं आहे? आपल्याला योग्य ते विरामचिन्ह वापरायचं असते. वाक्य म्हणजे ते इन्व्हर्टेड कॉमा बंद करण्यापूर्वी. वाक्यामध्ये कोणतं वाक्य आहे हे सगळं बघा. रिपोर्टेड स्पीच मध्ये या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच मध्ये वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी काय येत असते? फुल स्टॉप येतो. लक्ष द्या. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते. हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं वाक्य. इनडायरेक्ट स्पीच नाही, डायरेक्ट स्पीच. याच्या शेवटी फुल स्टॉप असते. मग हे वाक्य चुकलेलं आहे. हे पण वाक्य चुकले कारण याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे. याच्या शेवटी काय आहे? एक्सक्लेमेशन मार्क आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. एवढा सिंपल कॉन्सेप्ट आहे.
आपले दोन ऑप्शन कटले, आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकतो. चला आता या ठिकाणी जे आहे तर हे ऑप्शन बरोबर का हे ऑप्शन बरोबर. आता इथं तुम्ही काय करणार, इथं ही सेड केलं. चला वाक्यात ही सेड करताना पण ही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने करायची असते, म्हणून या ठिकाणी ही सेड केलं आपण कॅपिटल लेटर मध्ये. नंतर इथं स्वल्पविराम द्यायचा आहे. डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये पण लिहिलं जाते आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये पण लिहिलं जाते. परंतु ज्यावेळेस आपण या ठिकाणी वाक्याचा प्रकार कोणताही असेल, कोणताही इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये ज्यावेळेस आपण वाक्य लिहितोय तर त्या वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झाली पाहिजे. कॅपिटल लेटर या ठिकाणी डोंट हे डी जे आहे ते कॅपिटल लेटर मध्ये पाहिजे. डोंट वरी अबाउट इट आणि शेवटी फुल स्टॉप आणि त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बंद करायचा आहे. कधी फुल स्टॉप दिल्याच्या नंतर. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स 15 नंबरचं जे वाक्य आहे त्याचं उत्तर 2 नंबर बरोबर आहे. क्लिअर. चला नेक्स्ट. ही सेड रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे. वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे. मग ही सेड, चला मी सगळेच वाक्य इथे इनडायरेक्ट स्पीच करून देतोय. ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. माय चा बदल स्पीकर नुसार करायचा आहे. आय मी माय माई चा बदल स्पीकर नुसार ही. मग या ठिकाणी काय करायचं आहे, मायचा बदल जे आहे तर मायचा बदल काय होईल डिअर फ्रेंड्स, इथं हीच होईल. काय होईल हीच. फ्रेंडला फ्रेंड ठेवायचं, हीज फ्रेंड. ईजचा बदल काय करायचा वॉज. का करायचा, कारण रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून. वॉज रायटिंग लेटर्स. मग असं ऑप्शन कुठं आहे बघा. मग पहिलं ऑप्शन बघू. ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट मायचा बदल हीच फ्रेंड, नंतर एमिझारचा बदल वॉज. इथं टोल्ड घ्यायचं नसतंय, कारण जर सेड असेल फक्त आणि लिस्नर जर नसेल तर या ठिकाणी टोल्ड कधीही घेत नाहीत. लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. जर फक्त सेड असेल आणि वाक्यामध्ये जर लिस्नर दिला नसेल तर टोल्ड वापरायचं नाही, फक्त सेड घ्यायचं असतं. इथं आस्क वापरलं इथं नाही येणार आणि इथं पण रिप्लाय वापरलं इथं नाही येणार, कारण विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यास रिपोर्टिंग वर्ब आपण काय करतो साधारणतः सेड किंवा टोल्ड वापरतो, आस्क वापरत नाही. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा डिअर फ्रेंड्स. बिल आस्क्ड व्हॉट कंट्री आय केम फ्रॉम. या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य दिले, आफ्टर डायरेक्ट स्पीच करायचंय. मग आपण या ठिकाणी काय करणार, बिल सेड मी असं लिहितो. इथं वाक्य उलट दिले पण असं लिहू आपण, ठीक आहे समजण्यासाठी. बिल सेड. ओके. त्याच्यानंतर बिल सेड व्हॉट कंट्री, जसं आहे तसंच करा आपण या ठिकाणी. बिल सेड व्हॉट कंट्री, व्हॉट कंट्री. इथं केम केलंय म्हणजे या ठिकाणी काय केलंय, या ठिकाणी केम केले म्हणजे केम केले म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल सिंपल पास्ट टेन्स असते. आणि मी पहिलाच प्रश्न घेतलाय, मग सॉरी दुसरा प्रश्न आपण सिंपल पास्ट टेन्स V2 कधी करतो. आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न बनवायचा आहे. मग प्रश्न बनवत असताना काय करतोय आपण, WH शब्दाच्या नंतर आपण एकतर हेल्पिंग वर्ब वापरतो आणि जर नाउन असेल तर त्या नाउनच्या नंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरतोय. हेल्पिंग वर्ब शिवाय प्रश्न बनत नाही. मग आपल्याला या ठिकाणी आता हेल्पिंग वर्ब वापरायचं. मग हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं हे कशानुसार ठरवायचं आहे, तर या वाक्यामध्ये केम दिलेला आहे म्हणजे केम दिलेलं म्हणजेच काय, या ठिकाणी V2 आहे. आणि V2 आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये कधी करतो, सिंपल पास्ट टेन्स कधी करतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल आपण सिंपल पास्ट टेन्स करतो. म्हणजे आपल्याला हा प्रश्न कशामध्ये करायचा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा बदल सिंपल पास्ट टेन्स होत असतो. मग प्रश्न जर मला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचा असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न बनवताना आपण डू किंवा डज वापरतो. काय वापरतो, डू किंवा डज वापरतो. क्लिअर. त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तरामध्ये आय दिलेलं असतंय, कारण आपण लिस्टनुसार आपण काय करतो आय करतो. परंतु साधारणतः कधीही लक्ष द्या, आपल्या सगळ्यांना माहित आहे लँग्वेज कोणतीही असेल, आपण प्रश्न जो आहे तो प्रश्न हा समोरच्या व्यक्तीला विचारतो. कोणाला विचारतो, समोरच्या व्यक्तीला. आणि समोरच्या व्यक्तीसाठी कधीही लक्षात ठेवायचं, डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न विचारताना नेहमी साधारणतः यू हे प्रोनाउनच घ्यायचं. काय घ्यायचं, यू हे प्रोनाउन घ्यायचं. म्हणजे व्हॉट कंट्री, डू, आणि समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा असतोय, उत्तर देताना आपण आय घेतोय, परंतु प्रश्न आपण समोरच्या व्यक्तीला विचारतोय म्हणून या ठिकाणी काय करायचं, यू घ्यायचं आहे. आणि यू घेतल्याच्या नंतर इथं जे केम वापरलंय तर डू डज नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो ना, डू डज वापरल्यामुळे काय असते, V1 असते. म्हणून या ठिकाणी काय होईल डिअर फ्रेंड्स, कम वापरायचं. म्हणजे हे वाक्य मी आता इथे व्यवस्थित लिहितो सगळंच. म्हणजे बिल सेड
इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्हॉट कंट्री, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न बनवायचा म्हणून डू घ्यायचा आहे आता सांगितलेलं. नंतर त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट असतो. प्रश्नार्थक वाक्याची वाक्यरचना काय असते? WH वर्ड, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट असतोय. म्हणजे अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार, नंतर सब्जेक्ट येणार. मग डू घेतलं, यू कसं आलं? प्रश्न हा आपण साधारणतः समोरच्या व्यक्तीला विचारतो म्हणून यू घेतलं. व्हॉट कंट्री डू यू, आणि केम आहे तर या ठिकाणी काय करायचं? केमचं V1 वापरायचं, कारण आपण काय करतो? डू डज वापरल्यावर कम वापरतो, म्हणजे सॉरी V1 वापरतो, म्हणून या ठिकाणी कम. आणि फ्रॉम जसं आहे तसं. आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यायचा रेफरन्स या ठिकाणी, आणि शेवटी काय करायचं? इथं इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं, इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं. म्हणून याचं ऑप्शन जे आहे तर ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर असेल? अशा प्रकारचा ऑप्शन कुठे आहे? इथं डीड वापरलंय, चुकीचं आहे. इथं हॅव वापरलंय, चुकीचं आहे. इथं तर हॅड कंट्रीज वापरलाय, म्हणजे या ठिकाणी बरोबर. लक्ष द्या, तुम्ही नुसता टेन्स जरी म्हणून मी तुम्हाला म्हणते, नियम जर माहित असेल ना तर आपण एवढा सहजासहजी उत्तरापर्यंत पोहोचतोय. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल सिंपल पास्ट टेन्स होत असतो. काय? सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल सिंपल पास्ट टेन्स. इथं सिंपल पास्ट, सिंपल ठेवलं, इथं हॅव केलं, इथं हॅड केलं. चला ठीक आहे, हे अशा प्रकारे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, I wish my children would eat vegetables, she said. याला काय करायचं? इंडायरेक्ट स्पीच करायचं. म्हणजे तिने इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त केली म्हणजे विश ला विशच ठेवा ना. काय करायचंय? विश ला विश ठेवलं, शी विश. त्याच्यानंतर माय जो आहे तर मायचा बद्दल काय होणार डिअर फ्रेंड्स? इथं स्पीकर नुसार. मग मायचा बद्दल स्पीकर नुसार काय होईल? शी स्पीकर आहे म्हणून हर होणार. हर चिल्ड्रन. उडचा बदल उडच ठेवायचा, याचा बदल करायचं नाही. विलचा बदल उड होतो, परंतु उड जर असेल तर उडला उडच ठेवायचं. काही विद्यार्थी उडचा बदल विल करतात, तसं करायचं नाही. मग शी विश्ड हर चिल्ड्रन, हर चिल्ड्रन वुड जसं आहे तसंच. त्याच्यानंतर ईट व्हेजिटेबल्स, हे ऑप्शन बरोबर वाटते, पण बाकीच्या ऑप्शनचा पण विचार करू. शी एक्सप्रेस्ड हर विश, चला ठीक आहे, काय हरकत नाही, असं पण म्हणू शकतो आपण. वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट पण वापरतो विश वापरल्याच्या नंतर, चला ठीक आहे. परंतु या ठिकाणी डिअर फ्रेंड्स इथं काय केलं? ओनली ईट व्हेजिटेबल्स, आणि वाक्याचा अर्थ पण थोडासा चेंज होतो, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये तसा शब्द वापरलेला नाही. इथं शी सेड हर चिल्ड्रन वुड इटन, इथं वुडच्या नंतर V1 असतंय, वुडच्या नंतर काय असतं? नेहमी V1 असतंय. इथं इटन हे V3 वापरले म्हणून हे चुकलं. शी विश्ड हर चिल्ड्रन विल ईट, या ठिकाणी उड आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, उडचा बदल विल करायचा नाही. विलचा बदल उड होतो, पण उडचा बदल विल करायचा नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकलेला आहे. म्हणजे मिनिंग नुसार आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते ऑप्शन कोणता आहे? 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न, स्नेहा सेड मम्मी आय एम हंग्री. आता इथं सुद्धा लक्ष द्या, मम्मी हे जे आहे तर हे लिस्नर आहे. काय आहे? लिस्नर आहे. मग लिस्नर जर असेल तर आपण सेड जरी असले इथं तरी आपण काय करतो? साधारणतः टोल्ड करतो. म्हणजे स्नेहा, इथे मी लिहितो स्नेहा टोल्ड, स्नेहा टोल्ड. आता हर मदर ना, सॉरी मम्मी आहे, हर मम्मी किंवा मदर, जसं असेल तसं असेल. शी स्नेहा टोल्ड हर मदर म्हणजेच मम्मी. वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे म्हणून वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचंय. आयचा बदल स्पीकर नुसार, स्पीकर कोण आहे? वाक्य कोणी बोललेलं आहे? स्नेहाचं वाक्य, मग स्नेहासाठी काय वापरायचं? शी. ॲमिजारचा बदल वॉज, का? सेड हे रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून वॉज, आणि हंग्रीला हंग्री ठेवायचं. मग अशा प्रकारचं ऑप्शन कुठं आहे? स्नेहा टोल्ड. मी तुम्हाला काय सांगितलं लक्ष द्या, ज्या वेळेस लिस्नर दिला जातो ना लिस्नर, तर त्यावेळेस साधारणतः सेड टू घ्यायचं नाही. काय करायचंय? सेड टूच्या ऐवजी टोल्ड घ्यायचंय. काय घ्यायचं? टोल्ड. मग ही ऑप्शन पण बरोबर आहे, पण तिथं सेड टू घेतल्यामुळे चुकलेलं आहे. मग लिस्नर जर असेल तर सेड टू घ्यायचं नाही. इनडायरेक्ट स्पीच करताना साधारणतः काय करायचं? टोल्ड घ्यायचं, विधानार्थी वाक्य असेल तर. मग टोल्ड हर मम्मी दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचे. शी वॉज हंग्री. उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर. एक्सक्लेम होत नाही. एक्सक्लेम हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर दिला असेल तर वापरतात, आणि डिक्लेअर पण आहे. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. तर डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, माय फ्रेंड सेड हॅलो व्हॉट आर यू डुईंग हिअर. आता हे अशा प्रकारचा प्रश्न जो आहे अलीकडे खूप प्रश्न विचारला जातो डिअर फ्रेंड्स. आता याच्यामध्ये लक्ष द्या, याच्यामध्ये 2 कॉन्सेप्ट आहेत. इथं 2 प्रकारचे वाक्य आहेत म्हणायचं. प्रश्नार्थक वाक्य तर आहेच आहे, परंतु या प्रश्नार्थक वाक्यामध्ये हा हॅलो हा जो शब्द आहे तर हा शब्द खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये.
तर लक्षात ठेवायचंय जर हॅलो असेल तर हॅलो हे काय आहे, ग्रीटिंग आहे. तर हॅलो जर असेल म्हणजे जर वाक्य असं असेल फक्त ही सेड, सॉरी असे लिहितो, ही सेड टू मी, नुसतं एवढंच दिलं तुम्हाला हॅलो, तर या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच कसं होतं लक्ष द्या. असं जर असेल तर हॅलो असेल तर या ठिकाणी काय करायचं, हॅलोच्या ऐवजी ही ग्रीटेड मी म्हणायचं. काय म्हणायचं, ही ग्रीटेड मी. हॅलो साठी काय असते, ग्रीट हे क्रियापद वापरायचं. काय वापरायचं, ग्रीटेड. मग तुम्हाला एवढं जर माहित असेल हॅलो असेल तर ग्रीटेड वापरायचंय. मग याच्यामध्ये एकाही वाक्यामध्ये तसं नाही, एकच ऑप्शन आहे फक्त ग्रीटेड. तुम्ही लगेच उत्तरपर्यंत पोहोचू शकता. पण आपण पुढे पण पाहणं गरजेचं आहे, चेंजेस वगैरे. चला हॅलो असल्यामुळे या ठिकाणी काय करायचं, याचं ग्रीटेड मी करायचं. दोन वाक्याचे प्रकार आहे, जिथे एक विद हे पण हॅलो पण आहे आणि प्रश्न पण विचारलाय. मग शी ग्रीटेड मी, त्याच्यानंतर वाक्य जोडण्यासाठी अँड वापरले का, दोन प्रकारचे वाक्य आहेत म्हणून. मग पुढं हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून या ठिकाणी आस्क हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं. आस्कच्या नंतर स्वतःला म्हणजे मी, मग या ठिकाणी मी वापरले. ठीक आहे, शी माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क मी. वाक्य जोडण्यासाठी प्रश्नार्थक वाक्य आहे पण डब्ल्यूएच प्रश्न आहे. मग वाक्य जोडण्यासाठी आपण डब्ल्यूएच शब्द जो आहे तर तोच ठेवायचा असतोय. या हॅलोचा प्रश्न मिटला, हॅलो साठी आपण ग्रीटेड वापरला. आता याचा विषय सोडून द्या. इथं आता वॉट, वाक्य जोडण्यासाठी वॉट वापरलं. इथं यू आहे, यूचा बदल आपण लिस्नर नुसार करत असतो. कशानुसार, लिस्नर. लिस्नर इथं दिलाय का, नाही दिला. मग नाही दिला म्हणजे आपण कोण कन्सिडर करतो, स्वतःला. म्हणून या ठिकाणी आय घ्यायचं. इथं एमिजार आहे, एमिजारचा बदल काय करायचा आहे, वॉज वेअर करायचं आहे. मग या ठिकाणी वॉज घेतला, डुईंग, आणि हिअरचा बदल देअर होत असतो. म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला पुढे आता बघा, हे शब्द खूप महत्वाचे आहेत. या शब्दासंदर्भात लक्षात ठेवायचं. अलास, अलास हा शब्द जो आहे तर हा कशासाठी वापरला जातोय, अलास हा शब्द दुःख व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. कशासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी. म्हणजेच एक्सक्लेम्ड, आला जर असेल तर काय असतं, एक्सक्लेम्ड विथ सॉरो म्हणायचं किंवा एक्सक्लेम्ड सॅडली, दोन्ही प्रकारे हे लिहिलं जातं. एक्सक्लेम्ड सॅडली, सॅडली म्हणा किंवा सॉरोफुली, जसं आहे तसं. सॉरोफुली पण आपण म्हणू शकतो, सॉरोफुली. ओके, आपण अशा प्रकारे याचं इंडायरेक्ट स्पीच करतोय. एक्सक्लेम्ड विथ सॉरो म्हणू शकतोय, एक्सक्लेम्ड सॅडली म्हणू शकतोय किंवा एक्सक्लेम्ड सॉरोफुली असंही म्हणू शकतो. आणि लक्ष द्या, आताची जी एमपीएससी आहे ना, एमपीएससीला फक्त तुम्ही एकच ठोकताळा पाठ करताय, त्यांनी होत नाही डिअर फ्रेंड्स. मग विद्यार्थी काय करतात, आलास आलं की काय करायचंय, एक्सक्लेम विथ सॉरो एवढंच पाठ करतात. नाही, एखादं वाक्य चेंज करण्याच्या जेवढ्या बी पद्धती आहेत तर ते सगळे आपल्याला आल्या पाहिजे. हे तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, द बॉयज सेड दे. इथे हे तर वाक्य बरोबरच नाही. द बॉयज आलास आहे म्हणून एक्सक्लेम्ड सॉरोफुली बरोबर आहे का, बरोबर आहे. वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे असं जर असेल तर त्यासाठी वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. एक्सक्लेम हे रिपोर्टिंग वर्ब वापरतात आणि वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरतात. वी वापरलेला आहे या ठिकाणी, वी. मग वी दॅटच्या नंतर करता घ्यायचं असतं ना, मग इथं वी आहे. मग वी चा बदल आपण स्पीकर नुसार, आय आणि वी चा बदल कशानुसार करतो, स्पीकर नुसार. फर्स्ट पर्सनचा बदल स्पीकर नुसार असतोय, म्हणून या ठिकाणी स्पीकर्स नुसार बदल. द बॉईज नुसार बदल करायचा वीचा. मग द बॉईज साठी आपण काय वापरणार, अनेक जण आहेत म्हणून दे वापरतोय, दे. हॅवचा बदल इथं हॅड, रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून हॅव ह्याचा बदल हॅड करायचा आहे. हॅड लॉस्ट द मॅच. या ठिकाणी उत्तर 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता लक्षात द्या, मी हे सगळं म्हणजे करेक्ट वाक्यच आपण काय करतोय, डायरेक्ट स्पीचचं वाक्य इंडायरेक्ट स्पीच करून देतोय. त्याच्यामुळे बाकीच्या ऑप्शनचा इथे विचार करायची सुद्धा गरज नाही, आणि त्याचे ऑप्शन ते बरोबर पण आहे. एक्सक्लेम वापरलंय पण इथं सॅडली, सॉरोफुली, विथ सॉरो असं दिलेलंच नाही, म्हणून हे वाक्य चुकलंय. आणि इथं तर काय केलं, डायरेक्ट आला असता आला, जसं आहे तसंच ठेवलेलं आहे, तसं करत नाही. पुन्हा पुढचा प्रश्न बघा, सेड टू आहे रिपोर्टिंग वर, पास्ट टेन्स मध्ये आहे. दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टेड स्पीच मध्ये प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून या ठिकाणी रिपोर्टिंग वर आस्क येणार. मी वापरलं वाक्य जोडण्यासाठी, डब्ल्यूएच शब्द जसा आहे तसा ठेवला, व्हेअर घेतलं. यू चा बदल लिस्नर नुसार करायचा आहे, मी. मग या ठिकाणी काय करायचंय, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर लगेच सब्जेक्ट घ्यायचा, हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही. सब्जेक्ट घेतला, यू चा बदल आय. या ठिकाणी वेअर आहे, वेअरचा बदल आपण पहिल्याच मी सांगितलं, वॉज वेअरचा बदल हॅड बीन करतात, लक्षात ठेवायचा बदल. वॉज वेअर जर असेल तर त्याचा बदल हॅड बीन असतो इंडायरेक्ट स्पीच करताना. हॅड बीन, काय करायचं, हॅड बीन. वॉज बीन करायचा नाही, हॅड बीन करायचा आहे डिअर फ्रेंड्स.
तर इथं बघा आय वॉज बीन हे चुकीचं आहे. इथं बरोबर आहे हॅड बीन केलंय, पण तुम्हाला लक्ष द्या या ठिकाणी हे त्यामुळे लक्षात ठेवायचं बारकाईने पाहायचंय. WH शब्दाच्या नंतर जर तुम्ही अगोदर हेल्पिंग वर्ब घेतलं की आपलं चुकलं म्हणायचं. WH शब्दाच्या नंतर अगोदर काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग या ठिकाणी हे चुकलेलं आहे. इथं व्हेअर वापरलंय, इथं सब्जेक्ट अगोदर घेतलाय, वॉज वेअरचा बदल हॅड बीन केलेला आहे आणि येस्टरडेचा बदल द प्रिव्हियस डे केलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. सगळ्याच वाक्यामध्ये प्रिव्हियस डे बरोबर केलंय, पण इथे एरर कुठं आहे, या वॉज म्हणजे हॅड बीन वापरायचं का वॉज वापरायचं त्याच्यामध्ये एरर आहे. आणि हॅड बीन वापरलंय दुसऱ्यामध्ये, परंतु इथं काय केलं, WH शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर करता घेतलं. तर हे असं करायचं नाही. इनडायरेक्ट स्पीच करताना WH शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा. चला पुढचा प्रश्न बघू. द डॉक्टर सेड टू द पेशंट टेक मेडिसिन रेग्युलरली. म्हणजे या ठिकाणी ऍडवाइस आहे, खरं पाहता ही ऍडवाइस आहे. या ठिकाणी ऍडवाइस जर असेल, आज्ञार्थी वाक्य आहे, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये जर ऍडवाइस केलं असेल तर ऍडवाइस हे रिपोर्टिंग वर्ब वापरतो, पण इथं नाही वापरलं, जसं आहे तसं राहू द्या, काय हरकत नाही. पण जनरली या ठिकाणी खरं पाहते तर ऍडवाइसच पाहिजे होतं. द डॉक्टर ऍडवाइज द पेशंट. आज्ञार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यासाठी जर होकारार्थी वाक्य असेल तर टू वापरायचं आणि नंतर व्ही वन वापरायचं. मग काय होईल, द डॉक्टर ऍडवाइज द पेशंट टू टेक द मेडिसिन रेग्युलरली. टू टेक द मेडिसिन, टू टेक द मेडिसिन रेग्युलर असं पाहिजे. मग इथं काही सगळ्याच ऑप्शन मध्ये काय केली, इथं सेल टू जसं आहे तसं ठेवलेलं आहे. मग जाऊ द्या, ठीक आहे, आपण सेल टू जसं आहे तसं ठेवू. मग आता आपण याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये इफ वापरलंय. इफ वापरतो का आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी? नाही. इफ कुठं वापरतोय, प्रश्नार्थक वाक्यासाठी. कुठं, प्रश्नार्थक वाक्यासाठी वापरतोय. इथं टू वापरलंय, बरोबर आहे. टूच्या नंतर व्ही वन वापरायचं, इथं बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ हे वाक्य बरोबरच आहे. तिसऱ्यामध्ये काय केले, वाक्य जोडण्यासाठी नॉट टू वापरलंय. आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर नॉट टू वापरायचं असते, अन्यथा नाही. म्हणून हे तिसरं ऑप्शन सुटलं. द डॉक्टर सेड टू द पेशंट, इथं वाक्य जोडण्यासाठी वापरलं नाही, टू वापरलंच नाही, डायरेक्ट इथे टेक मेडिसिन रेग्युलरली, म्हणून या ठिकाणी हे पण चुकलं. म्हणजे तिसरं पण चुकलंय. उत्तर कोणतं आहे बरोबर, 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, सगळ्याच नियमाचा विचार करून. इथं खरं पाहता सेल टूच्या ऐवजी ऍडवाइज पाहिजे होतं. पण मी तुम्हाला काय सांगितलंय, बऱ्याच वेळेस आपल्याला एमपीएससीच्या प्रश्न आपल्याला सोडवत असताना अवेलेबल जे ऑप्शन आहेत त्याच्यातलं कुठलं योग्य आहे तर त्याचा विचार करून उत्तर काढायचं असतं. चला पुढचा प्रश्न बघू. ही सेड टू मी, इथं पण प्रश्नच आहे आणि हा प्रश्न कोणता आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे. कुठला आहे, येस नो टाइप क्वेश्चन. मग येस नो टाइप क्वेश्चन असेल, रिपोर्टिंग वर्ब आस्क तो वापरायचं. चला पास्ट टेन्स मध्ये आहे, ही आस्क मी केलं. वाक्य जोडण्यासाठी येस नो टाइप क्वेश्चन जर असेल तर एक तर आपण इफ वापरतो किंवा वेदर वापरतो. चला इफ किंवा वेदर दोन्हीपैकी घेतलं. त्याच्यानंतर यूचा बदल लिस्टनुसार काय करायचं आहे, इथं इफ घ्या किंवा आपण समजा इथं वेदर घेतलं, कोणतंही घेतलं तरी काही हरकत नाही. पण इथं काय करायचं आहे, ह्या इफ किंवा वेदरच्या नंतर करता घ्यायचा आहे. मग यूचा बदल काय करायचा आहे, मी, लिस्टनुसार. मग मी घ्यायचंय का नाही, आता हे आपलं किती वेळेस तरी झालंय, आय घ्यायचं. ही आस्क मी, इफ म्हणा किंवा वेदर आय. विलचा बदल काय करायला सांगितलंय, वुड करायचा आहे, वुड करायचा. विलचा बदल वुड. मग इफ आय वुड लेंड, लेंड. मीचा बदल लक्ष द्या, इथं मीचा बदल जो असेल तर तो लिस्टनुसार नाही, स्पीकरनुसार. मग स्पीकर कोण आहे, ही. मग ही नुसार काय होईल, या ठिकाणी हिम होईल. काय होईल, हिम. आता मी इथं लिहितो वाक्य पूर्ण, ही आस्क्ड मी whether त्याच्यानंतर करता आय, नंतर विलचा बदल वुड केला, नंतर लेंड हे क्रियापद घ्यायचंय, लेंड. वुडच्या नंतर नेहमी क्रियापदाचं तर व्ही पण वापरायचं. इथं मी आहे तर मीचा बदल काय करायचा आहे, स्पीकरनुसार. मग ही आहे स्पीकर, पण मी हे द्वितीयामध्ये आहे म्हणून या ठिकाणी इथं ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच ठेवायचं, ही घ्यायचं नाही तर इथं हिम घ्यायचं, हिम. युवरचा बदल पुन्हा लक्ष द्या, युवरचा बदल लिस्टनुसार. इथं मी आहे, मग काय होईल, माय आणि बुक. मग पुन्हा एकदा मी तेच सांगतो,
तर इथं प्रोनाउन चेंज तुम्हाला खूप महत्वाचा आहे आणि म्हणून मी डिअर फ्रेंड्स बॅच मध्ये प्रोनाउन चेंज वरती जास्तीत जास्त फोकस करत असतो. मग याचा अर्थ असा नाही बाकीच्यावरती फोकस करत नाही का, बाकीच्यावरती फोकस करते, परंतु प्रोनाउन चेंज समजला की बाकीचं बरोबर बऱ्यापैकी समजते. तर याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स 24 नंबरचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर. सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर की अशा प्रकारचं वाक्य हेच आहे. चला आपला पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. ही सेड वाक्य आहे विधानार्थी वाक्य. मग या ठिकाणी ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचंय. इथला इट हे आहे ना, ही शी इट जर असेल तर जसं आहे तसंच ठेवायचं, त्याचा बदल करायचा नाही. वॉजचा बदल आपण वरती घेतलं, वॉज जर असेल वॉज याचा बदल आपण हॅड बीन करत असतोय, हॅड बीन. आणि व्हेरी वॉज याचा बदल हॅड बीन करायचा, हॅड बीन व्हेरी हॉट. जसं आहे तसंच ठेवा, पुढचं वाक्य जसं आहे तसं. ओके, तर पहिलं ऑप्शन बघू. इथं काय केलंय, ही सेड वाक्य जोडण्यासाठी काहीच वापरलं, सॉरी आय सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं ना म्हणून चुकलं. दुसऱ्यामध्ये दॅट वापरले पण इथं काय केले, वॉजचा बदल हॅज बीन केले म्हणून हे रॉंग. तिसऱ्यामध्ये काय केले, दॅट वापरले परंतु वॉजला वॉजच ठेवले म्हणून रॉंग. इथं आय सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलंय, इथला इट ठेवलंय पण वॉजचा बदल हॅड बीन केलेला आहे म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपण डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच किंवा स्पीच या टॉपिक वरती आपल्या डिपार्टमेंट PSIच्या पेपरमध्ये 1998 पासून 2017 पर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले त्याचं सविस्तर आपण अनालिसिस केलेलं आहे. तर ठीक आहे, मग आपण थांबू. थँक्यू एव्हरीबडी.